कोल्हापुरातील कण्हेरी मठात असलेली सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालयातील गुफा म्हणजे केवळ मातीचं लेणं नाही, तर आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीचा जिवंत आरसाच आहे. जेव्हा आपण गुहेच्या आत पाऊल ठेवतो तेव्हा काळ जणू काही शतके मागे सरकतो. येथील अनेक मूर्त्या आपल्याला अचंबित करतात. भारतीय शिक्षण पद्धतीतील मूळ पाया म्हणजे गुरुकुल पद्धत. गुरु शिष्य परंपरेचं सुंदर दर्शन या इथल्या मूर्त्यांद्वारे दाखवण्यात आलेले आहे. या ठिकाणी साधू बनून रावण भिक्षा मागायला आला असून सीतामाई त्याला भिक्षा वाढते, तर दुसरीकडे सुवर्ण मृगाचं तिला भुरळ पडून ती राम व लक्ष्मणाला त्याचं कातडं आणून लावते. तर या ठिकाणी एक गुरु आपल्या शिष्यांना नृत्य शिकवत आहे, तर शबरी भिल्लीन आपली बोरं, उष्टी असलेली बोरं राम लक्ष्मणाला भक्तिभावाने अर्पण करते आणि राम लक्ष्मण देखील तो तिचा प्रसाद आवडीने खातात. येथे गुरु शिष्यांना वनातील काही माहिती सांगत आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी एका बालकावरती आयुर्वेदिक उपचार चालू आहे. केवळ अध्यात्मच नाही तर विज्ञानाची जोडही येथे दिसते. प्राचीन काळी भारतात आयुर्वेद किती प्रगत होता हे इथल्या आयुर्वेदिक उपचार पद्धती दाखवणाऱ्या मूर्त्यांवरून दिसते. नाडी परीक्षा ते जडीबुटींपासून औषधे तयार करण्यासाठीची प्रक्रिया, प्रत्येक गोष्ट बारकाईने येथे मांडलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी काही पेशंट्सवरती उपचार चालू आहे. पंचकर्मापासून इतर काही आयुर्वेदिक उपचार या ठिकाणी चाललेले आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी औषधांचा कारखाना दिसतो. तर या ठिकाणी आयुर्वेदिक औषधं बनवण्यात येत असून गुरु आपल्या शिष्यांना ते कसे बनवायचे ते सांगत आहे. तर या ठिकाणी शंकराचार्य हे आपला शास्त्रार्थ मांडत आहे. वादविवाद करतानाचे त्यांचे हावभाव आणि समोरच्या व्यक्तींचं त्या ठिकाणी दिसणं खूपच आकर्षित करतं. या ठिकाणी एक गुरु आपल्या शिष्याला शिकवत आहे. एकाच गुहेत आपल्याला इतिहास आणि विज्ञान यांचा असा संगम क्वचितच पाहायला मिळतो. तेव्हा तुम्ही कोल्हापूरला आलात तर कण्हेरी मठाची ही गुहा पाहायला विसरू नका.